नंदुरबार जिल्ह्याच्या ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरात गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास ठाणेपाड्यासह परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। अनेक घरांच्या छतावरील पत्रे देखील उडून गेलेत। काही घरांची पडझड झाली आहे। सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। आज पहाटेपासून जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने इथे हजेरी लावली। त्यामुळे काही भागात पहाटेच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता, तर अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, कोकम पिकांवर परिणाम होणार असल्याने शेतकरी मात्र संकटात सापडलाय। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा इथे मिळताना दिसतोय। तर अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकालाही बसलाय। मनमाड मालेगाव तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील कांदा मिरचीवर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे पीक वाचवण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत आहेत, मात्र त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने बळीराजा हवालदिल झालाय। तर नाशिकमध्ये देखील अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे द्राक्षाच्या बागाचं प्रचंड नुकसान झालंय। गारपिटीमुळे उभ्या द्राक्ष बागेतील द्राक्षमणी तडकलेत। अनेक ठिकाणी हे द्राक्षमणी आणि घड गळून पडलेत आणि अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं देखील लाखो रुपयांचं नुकसान झाले। कवडीमोल भावात द्राक्ष विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। तर धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले। नेर कुसुंबासह साक्री तालुक्यात देखील पावसाने झोडपले आणि त्यामुळे शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने पिकांना चांगलाच फटका बसला असून खरीप हंगामातील मका, बाजरी, ज्वारी, कांदा पिकांचं मोठं नुकसान झाल्याने आता बळीराजा जो आहे तो चिंतेत आहे, हवालदिल झालाय। तर राज्याच्या अनेक भागाला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलाय। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। या पावसामुळे शेतीचं नुकसान झालं असून आंबा, गहू आणि कांदा यासह फळबागांना देखील फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे आंबे गळून पडलेत, तर कांदा पूर्णपणे भिजलाय। दुसरीकडे नाशिकच्या सटाणा, बागलाण भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले। वादळी वाऱ्यामुळे डाळिंब आणि द्राक्ष बागाचं देखील मोठं नुकसान झालंय। अनेक झाडं जमीनदोस्त झाली असून काही घरांची छपरही उडून गेली आहेत। तर नागपुरातल्या कळमना एपीएमसी मार्केटमध्ये हजारो पोत्यांमधील धान्य भिजलं आणि त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय। तर अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात रात्रीच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसल्याने शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे शेतातील आंबा, गहू आणि कांदा इत्यादी पिकांसोबतच फळबागा पिकांना देखील फटका बसलाय। तर गहू पिकं पूर्णपणे आडवी झाली आहेत। वादळी वाऱ्यामुळे आंबे गळून पडलेत, तर कांदा पूर्णपणे भिजलाय। ₹1.5 लाख रुपयाचे आंबे घेतले, पण आता शेतकऱ्याचा फायदा व्हावा त्याच्यासाठी आता मले बी मजुरी उरते म्हणून आंबे घेतले, पण अवकाळी पाण्यामुळे आंबे खाली पडले पूर्ण। आता मी पोट कसं भरायचं। तर नाशिक जिल्ह्यातही सटाणा, बागलाण भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलाय। सर्वात जास्त फटका बागलाण परिसराला बसलाय। वादळी वाऱ्यामुळे डाळिंब आणि द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। अनेक झाडं जमीनदोस्त झाली असून काही घरांची छपरही उडून गेली आहेत। शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेला कांदा भिजून पूर्णपणे खराब झालेला। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंब, कांदा पिकाचे फार प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे। 2019 पासून आमच्या भागात फार मोठ्या प्रमाणात गारपीट व या अवकाळी पावसाचे थैमान चालू आहे। या अवकाळी पावसामुळे आर्ली द्राक्षाचे फार मोठ्या प्रमाणात 5-6 वर्षापासून नुकसान झालेले आहे। तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करावी। दरम्यान लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी भावात प्रति क्विंटल 250 रुपयांची घसरण झाली आहे। केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती,
मात्र भाव वाढण्याऐवजी घसरण होत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. कांद्याची मोठी आवक होत असल्यानं दरात घसरण होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय, पण त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय. कांद्याच्या दर घसरणीमुळे आता शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात कांदा असल्याने शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान होणार आहे. हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा हा विदेशात निर्यात होण्यासाठी कांदा निर्यातीवरती तत्काळ अनुदान द्यावे, सबसिडी द्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत. असं जर केंद्र सरकारने केलं नाही आणि कांद्याचे दर वाढले नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जातील. तर वेळ झाली